शासकीय निवासी शाळेतील 22 मुलांना जेवणातून विषबाधा। विट्यामधील शासकीय निवासी शाळेमध्ये 22 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे। या विद्यार्थ्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जेवणातून 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडालेली आहे। विट्यातील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी शिकतात। दररोजप्रमाणे रविवारी रात्री शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आले। जेवल्यानंतर मुलांना सोमवारी सकाळपासून उलटी, मळमळ, जुलाबचा त्रास सुरू झाला। एकाच वेळी 22 मुलांना त्रास सुरू झाल्याने शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील 5 मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आले। त्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने मुलांकडून चौकशी केली असता रात्री खाल्लेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। काय त्रास तुला झाला? काल काय खाल्लं होतं? जेवण काय दिलं होतं? मटण, दूध आणि सगळ्यांना तुझ्या मित्रांना पण त्रास चालू झाला? आपल्याकडं सकाळी 11 वाजता शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती। पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली। तोपर्यंत आपल्याकडे जवळजवळ 20 ते 22 मुलांचा लॉट आलेला आहे। सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखतं आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे। रात्री 2-3 वाजल्यापासून झालेला आहे। त्यातले 2 मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते, त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे। सर्व मुलांना आपण IV कनेक्ट केलेलं आहे। या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विषबाधा असण्याची शक्यता आहे। अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही, परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे। आणि तसंच काय जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेले आहे। जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे। आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथेही आपण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहे, जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केली आहे।